विखुरायला लागली आहेत. नाती जपण्यासाठी इथे अट्टाहास करावा लागतो. मला फक्त एकच पत्र वाचून दाखायचंय आणि थांबायचंय. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांसाठी हे पत्र होतं. चारही भावंडांसाठी हे पत्र होतं. बसलेल्या सगळ्या माता भगिनी जरा सरळ बसा. तुम्ही सरळ बसा. महत्वाचा निरोप द्यायचा आहे. घरं तुटायला लागली आहे. एकमेकाच्या जीवावर आपलीच माणसं उठायला लागली आहे. हा निरोप फक्त चार भावंडांसाठी नव्हता. हा निरोप सगळ्यांसाठी आहे. हा निरोप होता ज्या दिवशी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं त्या दिवशी तुळशी वृंदावनाला टेकून विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं चार भावंडांसाठीचं पत्र होतं. आणि ते पत्र असं होतं, माईबाप नीट ऐका. 4 वर्ष गहिनीनाथांच्या सानिध्यामध्ये राहून आलेले निवृत्तीनाथ होते घरामध्ये. मोठा दादा होता, मधला दादा होता ज्ञानोबा रायांच्या रूपामध्ये, छोटा दादा होता सोपान काकांच्या रूपामध्ये, आणि सगळ्यात छोटी असणारी मुक्ताबाई होती, करुणा करणारी. झोपेत सोडून जायचंय मुलांना, आणि या मुलांसाठी जगाला दिलेला संदेश नीट ऐका. डोळ्यामध्ये पाणी होतं, थरथर त्या कलमांनी पत्र लिहिलेलं होतं, आणि ते पत्र वाचून मुलं तशीच वागली जो ध्यास आपण धरला पाहिजे. ते पत्र असं होतं, बाळांनो, सगळ्यात पहिले मला माफ करा. मी तुमचा पिता विठ्ठलपंत कुलकर्णी. बाळांनो, तुम्हाला जगामध्ये न्याय मिळावा आणि तुम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आम्ही दोघंही उभयत देहांत प्रायश्चित्त घेत आहोत. बाळांनो, तुमच्या सारख्या सुविधा आम्हाला उपलब्ध करता आल्या नाही, अर्थात तुम्हाला सुख देता आलं नाही, यासाठी आम्ही क्षमा अपराध मागतो. आम्ही आई बाप आहोत. पण ऐका, आम्ही जातोय बाळांनो. तुमच्यासाठी हा निरोप आहे, नीट ऐका. पहिला निरोप होता आई बाप गेलेल्या घरातल्या मोठ्या मुलासाठी. घरातला मोठा मुलगा म्हणजे घरातला जबाबदार मुलगा. ए निवृत्तीनाथा, निवृत्ती, आई बाप गेल्यावर घरातल्या मोठ्या मुलांनी सगळं घर सांभाळायचं असतं आणि छोट्या भाऊ बहिणींचं मन ओळखायचं असतं. निवृत्ती, तुझ्याकडून फार मोठी आशा आहे बाळा मला. तू छोट्या बहीण भावांचा सांभाळ करशील निवृत्ती. त्यांना कशाही प्रकारची कमी पडू देणार नाहीस निवृत्ती. म्हणून मी विठ्ठलपंत तुला आदेश देतो, माझ्या लेकरांना सांभाळ बर का. काही कमी पडलं होतं तुझ्या स्वभावात, पण गहिनीनाथांनी ती उणीव भरून काढली. दादा, सगळ्यांना सांभाळ. हा घरातल्या मोठ्या भावासाठीचा निरोप आहे. इथं जे कोणी मोठं बसलंय घरातलं त्याच्यासाठी. दुसरा निरोप होता ज्ञानदादासाठी. ज्ञाना, थोडा तापड स्वभाव आहे बाळा तुझा. या तापड स्वभावाचं दर्शन आपल्याला झालं जेव्हा ताटी बंद केली होती त्यावेळेला. माझा आहेस ना तू ज्ञाना. मग बाबांची एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, ज्या घरातले आई बाप जातात ना त्या घरातल्या मधल्या भावानं फक्त मोठ्याचं ऐकायचं असतं. दादा जसं म्हणेल तसं करायचं असतं. माझा निवृत्ती फार सद्गुणी आहे ज्ञाना. त्याचं ऐकशील ना तर जगाचा अंधकार दूर करायला तुला परम पवित्र आशीर्वाद भेटेल. माझ्या निवृत्तीचं ऐक ज्ञाना. त्याचे विचार डावलू नको. तिसरा निरोप होता सोपान काकासाठी. सोपाना, आई बाप असले की सगळे हक्क मागायचे असतात रे. ज्या दिवशी आई बाप जातात ना तेव्हा छोट्या भावांनी फार हट्ट करायचा नसतो मोठ्याकडे. दिलं ते खायचं असतं, फार त्रास द्यायचा नसतो. त्यांच्या कार्यात त्यांना मदत करायची असते, फारच माझं माझं करत बसायचं नसतं. महाराष्ट्राच्या पावनभूमीतला हा भावंडासाठीचा निरोप आहे विठ्ठलपंतांकडून. सोपाना, तुझे दोन्हीही मोठे भावंड फार सद्गुणी आहेत. त्यांना छळायचं नाही बाळा. तिथं समजून सांगायला काही आई नाहीये आणि बाबा नाहीयेत बरं तुमच्या जवळ. तुम्ही आता एकटे आहात पोरांनो. एकमेकाची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा निरोप होता मुक्ताबाईसाठी. मुक्ते, एकच कर ग, तुझ्या बाबाचं म्हणणं ऐक, तुझ्या आईचं म्हणणं ऐक. जगाच्या पाठीवर ज्या दिवशी घरातले माईबाप जातात ना त्या दिवशी बहिणींनी भावाची आई व्हायचं असतं मुक्ते. आणि तू या तिघांची आई हो, एवढं सार्थकी प्रेम लाव. तुझ्या आई बापांचं म्हणणं आहे. सांगा, हा निरोप कुणासाठी आहे?
काय म्हणतंय कलियुग, ईदभर बांधासाठी सख्खा भाऊ जीवावर उठलाय, बहिणी प्रॉपर्टीसाठी आईच्या मैतीला यायला तयार नाहीये. अरे खाक झालं जीवन तुमचं. कोणती स्टेट, कोणती दौलत. एकदा भावाच्या तोंडावरून हात फिरून बघा, किती माया भेटते. तुम्ही सुद्धा जो निरोप आपल्याला दिलाय ना या मातीमध्ये, तो निरोप आपल्या बहिणींसाठी वापरा. कुणी नसतं त्यांचं. एकदा घर सोडलं की आपणच असतो. आई बापानंतर कितीतरी संसार असे फाटलेत. आम्ही कीर्तन करतो ना पुण्यस्मरणाची, त्याच्यात लिहून येतं. बहिणी आल्या नाही महाराज, थोडं बहिणीवर बोला. भाऊ नाही आले महाराज, तेव्हा लाज वाटते. अशा कीर्तनाला आपण आलोय, लाज वाटते. तेव्हा कोणत्या घरात आलोय आख्यायिका मांडायला, कुणाला सांगायला आलोय, का झोपलाय समाज. हे प्रबोधन नाहीये, हे पत्र आहे. हे पत्र आहे, त्या सिद्धेश्वराच्या साक्षीनं लिहिलेले पत्र आहे. आणि म्हणून आई बाप गेल्यानंतर मोठा इतिहास घडला आणि चारही भावंड अशी घडली की आज जग तरतय तर या संतांच्या नावावर तरतय, असं त्यांनी आई बापाचं नाव सांभाळलं. आणि यालाच आई वडिलांचं खरं पिंडदान म्हणतात. लक्षात घ्या, हे सप्ते त्याच्यासाठीच आहे. इथे एखादी बहीण घडावी, एखादा भाऊ घडावा, इथे आई वडिलांची सेवा व्हावी, गो ब्राह्मणाची सेवा व्हावी, गुरूंची सेवा व्हावी, तत्वनिष्ठ शिष्य घडावा. आणि माऊलींच्या महाराष्ट्रात आपण नाक कापून घेऊ नये याच्यासाठी हे अध्यात्म आहे. बाकी काही नाही आहे, वेगळं काही नाही आहे. इथे हेच शिकायचंय आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदाय ही जिवंत प्रेरणा आहे आणि एक ज्वलंत ज्योत आहे जी माणसाला घडवण्याची ताकद ठेवते. इथे भले भले जर घडले असतील तर मनातला मळ काढा, त्याच्याशिवाय समाधान नाही. म्हणून वंदनीय तुकोबराय ज्ञानोबरायांची संस्कृती जपा. 51व्या वर्षाचा सप्ताह होत असताना मनात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी चांगले संकल्प करा की 52व्या वर्षीचा सप्ताह करताना आम्ही कुठोतरी अवगुणांना विसरू आणि सद्गुणासहित माय ज्ञानेश्वरीचं पारायण करू. तेव्हा झाला गोरेश्वराचा सोहळा. दुसरा काही वेगळा करण्याची गरज नाही. हा सोहळा यानं रंगतो बाबा. आणि म्हणून या सद्विचारांसहित या ठिकाणी सगळी गायक वादक भावंड आहेत.